मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असाल तर अर्ज कोणाचाही भरला जाणार नाही। तुम्हाला एक प्रॉब्लेम दाखवत असेल की तुम्ही आता अर्ज करू शकत नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे। अशा प्रकारचा भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे। आता मोठा बदल नेमका काय झालेला आहे ते आपण समजून घेऊया। मित्रांनो, आपण पाहिलं तर नवनवीन ठिकाणी फसवणूक होत आहे, नवीन केस उघडकीस येत आहेत आणि त्यासाठी सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन GR समोर आलेला आहे। काय GR काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्ट उल्लेख काय केलेला आहे ते आपण पाहूया। मित्रांनो, तुम्हाला जर आता इथून पुढे अर्ज करता येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागणार आहे आणि ते कोणतं ठिकाण आहे ते देखील सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे। जर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नसेल आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला आता तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तर नेमका GR काय आहे ते आपण समोर पाहूयात। मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय मित्रांनो 10 सप्टेंबर 2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यामुळे फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती। मित्रांनो, हा शासनाचा नवीन निर्णय आपल्या समोर आलेला आहे। जर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकत नाही। तुम्ही तो अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज भरू शकता, ते देखील 30 सप्टेंबर 2024च्या आत। तोपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। 30 सप्टेंबर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असा निर्णय शासनाचा आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।